तुम्हाला पटणार नाही बरं का. हा कशाचा स्पंजी डोसा आहे? तर हा आहे आपल्या घरात राहतो ना, रोज रोज राहतो तो भात आमटी. भात आमटीपासून मस्त असा तयार करूया झटपट असा स्पंजी डोसा. खूप सुंदर लागतो, तुम्हाला पटणार सुद्धा नाही बरं का. तर हे खाण्यासाठी घेतले आहे मी शेजवान चटणी आणि हा स्पंजी डोसा अगदी जन्नतच. तर या घरामध्ये आपला कायमस्वरूपी राहणारा हा शिळा भात, चिकट असू दे फडफडीत असू दे चालतो बरं का. तर घ्यायची डाळीची आमटी. डाळीची आमटी म्हणजे शिल्लक राहिले, जी आमटी राहिली आहे ती घेतली तरी कुठलीही चालते. वांग्याची, बटाट्याची, फ्लावरची किंवा पावट्याची कुठलीही असली तरी सुद्धा चालते. ते सर्व आहे ते भात आणि आमटी ही आहे ती मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायची. त्यामध्ये घालायचा अर्धी वाटी रवा. भात आमटी घातले त्याच्यापेक्षा कमी थोडासा रवा घ्यायचा, ते घालायचं मिक्सर जारमध्ये. पाणी घालायचं आणि ही जी आता पेस्ट करून म्हणजे प्युरी करून घ्यायची. अगदी डोश्याचं असतं ना तसंच. तर आपल्याला भात आमटी खाण्याचा प्रत्येकजण नाक असं मुरडतंच, सारखं काय मीच खायचं शिळं, का रोज ते शिळं राहतं. त्यापेक्षा ना हा पदार्थ नक्कीच करून घाला घरच्यांना. रोज म्हणतील की जास्त भात कर आणि शिळा ठेव. कारण की अशा पद्धतीचे पदार्थ करून घातले की खूप आवडीने खातात सुद्धा. आणि चमचमीत खायचं म्हटलं की प्रत्येकाचं बोट वरच असतं. तर हे घातलं हे थोडंसं 10 मिनिटासाठी मी रवा आहे तो भिजण्यासाठी ठेवला होता ह्याच्यामध्ये. त्यामध्ये घालायचा सोडा, इनो किंवा बेक आपल्या घरामध्ये जे असतो ते घालायचं. एक कुठलं तर घालायचं त्यामध्ये. तर मी घरातला सोडा घातला आहे. तर स्पंजी डोसा म्हटल्यानंतर हे फिरवायचं नसतं, चुकून फिरवलं आहे नुसतं घालून, हे बॅटर जे सोडायचं असतं. नंतर नेक्स्ट टाईम तसंच केलं आहे. तर हे भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो, कारण की भात आहे तो थोडासा चिकट असल्यामुळं भाजायला वेळ लागला आहे. त्यावर घातलं आहे कोथिंबीर, चिली मिक्स घातलं आहे. आणखी कोणत्या भाज्या असतील ते ॲड केलं तरी चालतं. गाजर, कोबी, कांदा, टमाटर काहीही तुम्ही ॲड केलं तरी चालतं ह्यामध्ये. खूप छान लागतं. हे 2-3 मी केले आणि नंतर ह्यामध्ये घातला आहे कांदा आणि टमाटर आणि खूप सुंदर असं झालं. भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो, 10 ते 12 मिनटं. मीडियम ते लो फ्लेमवर हे भाजून घ्यायचं, खालून वरून कुरकुरीत होस तर कुरकुरीत होतो 100%. आणि हे झालं आहे आपलं पटणार नाही असं भात आमटीपासून स्पंजी डोसा छान असा. आणि आता रोज तुमच्या घरातला शिळा भात खाण्यासाठी भांडणं होणार नाहीत, पण हे खाण्यासाठी 100% भांडणं होणार. हा पदार्थ करून घालच आई असं म्हणणारच. किंवा तुमचे मिस्टरसुद्धा अगं मिसेस ही रेसिपी विसरलीस का, कर असं म्हणणारच. तर हे झालं आहे खाण्यासाठी असं छान लागतं. कुठलीही चटणी घेतली चालते. मी शेजवान चटणी घेतली होती, छान असं कॉम्बिनेशन छान झालं. किंवा हिरवी चटणी केली तर चालते, खोबऱ्या चटणी केली तर चालते. चिली फ्लेक्स घातला आहे वरून तिखट आणि जास्त लागण्यासाठी. जास्त पदार्थ ॲड करायची गरज लागली नाही. माझ्या मिस्टरांनी सुद्धा खाल्ला आहे, सगळ्यांनी खाल्लं. आणि त्यांना सांगितलंच नाही कशाच तयार केले, काय आहे म्हणतात हे. आणि खूप भारी झालं असं त्यांची कमेंट आली. धन्यवाद.